आलं पाहिजे पर्सनल. आणि मग जर त्याच्यात थोडीशी कुठे हेराखेरी झाली ना, नाव न कळल्यामुळे, तर मग ते फार मोठी एक संभ्रमात्मक अवस्था निर्माण होते. डॉक्टर सनी जे स्ट्रायकर एंडवर आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडवर. नंतर बोला तुम्ही यांचं. काय चालू झालं सर? इथे आता ना स्टिअर केलाय एका सिंगलच्या मदतीनं धावफलकाचा श्री गणेशा झालाय. डॉक्टर भाऊ यादव जे स्ट्रायकर एंडवर आहेत आणि डॉक्टर सनील डे सनी डे हे स्ट्रायकर. आता खरं तर ते नॉन स्ट्रायकर एंडवर आहेत. गोलंदाजीला सुरुवात होते. डॉक्टर पवन जे BMPL ला रिप्रेझेंट करतायत सध्या. गोलंदाज तयार. ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर हा फटका खेचलाय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. ही खरं तर ग्रामीण भागाची ताकद आहे. मी याच करता म्हणतो की जसं आपण आपल्या विद्यार्थी दशेत असताना मे महिन्याची सुट्टी लागली की मराठी शाळांची पटांगण जी असायची ना ती गोट्यांच्या रिंगणांनी भरली जायची. आणि त्यामुळे हा जो एम आहे ना तो कदाचित इथे जास्त तुम्हाला ग्रामीण भागातल्या खेळाडूंकडनं पाहायला मिळेल. आणि कदाचित त्याचं एक्झिक्युशन इथे भिवंडीकर दाखवतायत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. डॉक्टर पवन गोलंदाजी करतायत आणि एकंदरीत याच 2 धावसंख्येचा इथे चेहरा मोहरा. 2 एप्रिल 2011 महेंद्रसिंग धोनी आणि वानखेडेवरनं ठोकलेला शेवटचा षटकार. सुंदर. आपण चर्चा करत होतो की जवळ 28 वर्ष लागली. 28-29 वर्ष त्यांचा प्रारंभ उलटून जावा लागला आणि त्यानंतर म्हणजे 25 जून 1983 नंतर 2 एप्रिल 2011 ला खरं तर संकटांचा सामना आपण करत होतो. गौतम गंभीरला विसरून चालणार नाही कारण 97 ठोकल्या होत्या. ते जर्सी अजूनही त्यानं तशीच फ्रेम मध्ये लावून ठेवली आहे. कदाचित या सगळ्या गोष्टी ज्या ऐतिहासिक आहेत. इथे गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. अक्षरशः दांडी वाकवली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना इथे त्रिफळा चित केलाय. बॅट्समन आउट. DJ Asif SK. थँक्यू. खरं तर विनय यादव नवीन खेळाडू क्रीडांगणावरती दाखल झालेत. आता बॅट्समन नाही म्हणता येणार आपल्याला. ICC ती देखील प्रेस बदलली आहे. आता आपल्याला बॅटर म्हणावं लागेल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिलांचा देखील तितकाच सिंहाचा वाटा आहे. आणि महिला क्रिकेट जिथून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालं ICC ती फ्रेज बदलली आणि त्याला आता बॅट्समनच्या ऐवजी बॅटर हे नाव दिलं. त्यामध्ये देखील एक ऐतिहासिक उदाहरण आहे. ते देखील आज त्याची चर्चा आपण करूयात. ओव्हर द विकेट. बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय. मनगडाच्या सहाय्याने बॉल चाललाय मिड विकेटला. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. आमच्या साथीनं विरारचे 12th मॅन देखील डॉक्टर संतोष सिंग आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. खरं तर एकच जगाच्या पाठीवर असं उदाहरण आहे की ज्या खेळाडूनं फुटबॉलचा देखील आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप खेळलाय आणि क्रिकेटमध्ये देखील त्यांनी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप खेळलाय. असं एकमेव जगात उदाहरण आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी जी महिला आहे. आणि कदाचित हे पुरुषांना देखील ज्या गोष्टी जमलेल्या नाही आहेत ना त्या गोष्टी खरं तर एका महिलेनं करून दाखवलं. आणि इथे पहा धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक सिंगलच्या मदतीनं डॉक्टर पवन यांच्या षटकातील एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त 4 या धावसंख्येवर. ओनली 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 धावा. सगळ्यात अत्यंत दर्जेदार थँक्यू दर्जेदार षटक आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये जर कोणी हाताळलं असेल तर डॉक्टर पवन यांनी हाताळलंय. आणि आता जर व्यावसायिक स्पर्धा सुरू असती ना तर कमीत कमी हजारो रुपयांचा मानकरी ठरणारा हा गोलंदाज असता या मैदानात. कारण भिवंडी म्हटलं की दर्दी क्रीडा रसिकांची भूमी आहे. आणि कदाचित डॉक्टर पवन चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांनी जरूर केली आहे. डॉक्टर संदीप तरे षटक क्रमांक 2 घेऊन आले. प्रथम टॉस ज्यावेळी जिंकला गेला BMPA पॅन्थर्सनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॉल तयार. फटका पहा. स्वतःच्या सेल्फ बॉडीच्या दिशेने खेचून मारण्याचा प्रयत्न होता त्यामुळे मिसकनेक्शन
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली आहे आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 5 माफ करा, 5 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज डॉक्टर संदीप तरे ओव्हर द विकेट. फटका पहा उंच पुरा आहे. पॅक करतायत गोलंदाजी क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथे एक 2 धावा. थँक्यू. 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. संघाची टोटल पोहोचली आहे ती 7 या आकड्यावर. आपण चर्चा करत होतो महेंद्रसिंग धोनी यांच्याविषयी. 7 जुलै 1981 भानसिंग धोनी यांच्या पोटी त्यांचा जन्म आणि झारखंड मधून ज्या मेहनतीनं हा खेळाडू वरती आला. इथे पाहतोय आपण स्क्वेअर ऑफ द विकेट एक सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे आणि याच सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पोहोचली ती 8 या अंकावर. ज्यावेळी आयुष्यात आपण निराश होतो ना, कदाचित त्या दिवशी महेंद्रसिंग धोनी द अनटोल्ड स्टोरी नावाचा जो चित्रपट आहे ना, तो प्रत्येक खेळाडूनं पाहायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तो खरं तर एका कानपूर स्टेशनच्या बाहेर तिकीट कलेक्टरचं काम करत होता आणि त्याला देखील जे बॅकअप मिळालं, तिथून तो प्रवास जो होता, कुठलीच कमतरता किंवा कुठल्याच पद्धतीचा संघर्ष करण्याचं त्यांनी सोडलं नाही. डेफिनेटली इथे एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली. त्या चित्रपटातलं एक वाक्य आहे की हमारे लाइफ में क्या चल रहा है ना, ये हमें ही नहीं समझ में आ रहा है. कदाचित तो जो प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातला फेज असतो ना, तो फार मोठा शिगेचा संघर्ष उभा करतो. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये चेंडू हवेत आणि अचूकतेने टिपलेला हा चेल. इथे पहिला, दुसरा धक्का. विनय यादव, डॉक्टर विनय यादव हा सुडीपाठ ज्यांना परतावं लागतंय. विकेट डाऊन. Tinpur Sibayu. Tinpur Sibayu. Tinpur Sibayu. थँक्यू. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल होतोय डॉक्टर आशिष. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 9 या अंकावर. म्हणजे भिवंडीची ही माती आहे ना, ही कदाचित बनली आहे क्रिकेट करताच असं बोललं जातं. आणि तुम्ही चॅलेंजच्या मैदानात आहात, ज्याला क्रिकेटची पंढरी समजलं जातं. जसं मुंबई म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी लॉर्ड्स, शिवाजी पार्क जे मैदान आहे, त्याला क्रिकेटची पंढरी मानलं जातं. तसं भिवंडी करता चॅलेंजचं मैदान हे खरं तर एक फार मोठी क्रिकेटची पंढरी मानली जाणारी ही भूमी आहे. इथे मात्र एक सिंगल एंड ऑफ द सेकंड ओव्हर. डॉक्टर संदीप तरे चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. धावा खर्च केल्या फक्त 6 आणि टीमची टोटल व टीम विरार जाऊन पोहोचली आहे ती फक्त 10 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपला आणि फक्त 10 धावा 5च्या सरासरीनं ज्या जमा झाल्यात. नवीन गोलंदाज डॉक्टर भूपेश चिकणे. थँक्यू. नाही नाही, चिकणे नाव ऐकलं आणि डेफिनेटली वडूनगर, कारण त्या गावाशी माझे भरपूर मित्र त्या गावात देखील आहेत. आमचे समालोचक मित्र ज्ञानेश्वर चिकणे कदाचित त्यांच्याच कुटुंबातील असावेत ते. एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल. भूपेश चिकणे ची गोलंदाजी मार्कवर. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं 11 या धावसंख्येवर धावफलक आहे. वडूनगर हे गाव देखील एक चांगलं क्रिकेटचं पटल आहे, जिथे तो संघ देखील एक टेनिस क्रिकेट विश्वातील दादा संघ म्हणून गणला गेला. आणि इथे पहा, एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान त्यांना मानावं लागते. संघाची धावफलकाची जी स्थिती आपण पाहिली तर 12 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 30 जे प्रगतीपथावर आहे डॉक्टर भूपेश चिकणे. स्टेप आउट होऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफ मध्ये वेगानं आले आणि त्यानंतर पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुपर थ्रो. कलेक्शन थोडंसं खराब झालं, कारण यष्ट्यांच्या मागे जाऊन कलेक्ट करायला हवं होतं, परंतु इथे थोड्याशा चुका.
याच 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची थँक्यू डीजे संघाची टोटल पोहोचली आहे 14. खरं तर ज्या दिवशी पानिपत घडलं 14 जानेवारी 1761 आणि भले आपण हारलो ना तिथे, परंतु शौर्य गाथा काय लिहिली पाहिजे ना, कदाचित ते युद्ध सांगून गेलं. म्हणजे भरपूर सैनिक कमी होते. शेवटच्या टप्प्यात तर अक्षरशः झाडपाला खाऊन त्या सैनिकांनी तिथे दिवस काढले. आणि पानिपतचा जो इतिहास आहे ना, खरं तर ज्यावेळी मी ती कादंबरी वाचली, अंगावर शहारे निर्माण करणारा म्हणजे खलबत खिंडीतून जे परकीय आक्रमण आली ना, ती रोखण्याकरता ते ते जे द्वंद्व युद्ध होतं ना, ते खरं तर फार फार अत्यंत महत्वपूर्ण आहे. इथे मात्र चेंडू जाऊन आदळला देहयष्टीवर आणि तदनंतर एकही धाव न घेणं पसंत केलाय. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. डॉक्टर भूपेश चिकणे गोलंदाजी करतात. 4 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 15. लॉस ऑफ 2 विकेट्स. महत्वपूर्ण 2 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि 15 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र शेष आहे. भूपेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. सुंदर, परंतु यष्टीरक्षक नाही चॅलेंजिंग आहे. इतक्या जर क्लोज यष्टीरक्षण आपण करताय, परंतु डेफिनेटली इथे यष्टीची करता संधी होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही. डॉट बॉल, वन मोर डॉट बॉल फ्रॉम मिस्टर भूपेश. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील बाकी आहे. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न. कदाचित 2007चा T20 विश्वचषक आपण पाहिला ना, मिसबा उल हकचा झेल जसा श्रीसंतनं घेतला होता, त्याची प्रतिकृती इथं दिसणं गरजेचं होतं, परंतु चुकी घडली बीएमपीएच्या त्या खेळाडूकडनं आणि त्यानंतर धावा कंप्लीट केल्या. त्या 2 संघाची टोटल 17. हा आता वाजवा. थँक्यू. डॉक्टर देशप्रेमी नवीन खेळाडू गोलंदाजी करता आलेत. भिवंडी संघाचं प्रतिनिधित्व बीएमपीए पॅन्थर या संघाचं प्रतिनिधित्व ते करतायत. संघाची धावसंख्या विरारकर फक्त 17 धावांवर आहेत आणि जी बॅटिंग विस्फोटकता बॅटिंगची दिसायला पाहिजे होती, कदाचित ती इथे दिसू शकली नाही. आणि इथे डेफिनेटली चला वळूयात क्रीडांगणावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. नाव अत्यंत दर्जेदार आहे, डॉक्टर देशप्रेमी. त्यावर देखील आपण चर्चा आज जरूर करू. गोलंदाज तयार. आदळला बॉल पायावर आणि तदनंतर चेंडू निघालाय स्क्वेअर ऑफ द विकेट. पंच अझीम उमदुल्ले इथे मात्र इशारा करतात लेग बाईटच्या माध्यमातून संघाची टोटल पोहोचली आहे 18 या धावसंख्येवर. 18 ऑन स्कोर कार्ड नाव. 18 रन, 2 विकेट के नुकसान पर डॉक्टर सनी और डॉक्टर विनय, ये 2 बल्लेबाज अभी तक पवेलियन लौट चुके हैं और काफी उम्मीद है ये 2 बल्लेबाजों से. डॉक्टर आशिष, खूप चांगला स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर आहे, परंतु इन फ्रंट ऑफ द विकेट व्ही मध्ये लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 19 धावा. डॉक्टर देशप्रेमी खर तर खूप सुंदर नाव. या भारताच्या सार्वभौमत्वासाठी अत्यंत नाममात्र असणारी ही प्रेज आहे. लॉंग ऑफ मध्ये खूप हुशार आहे खेळाडू. खरं तर त्यानं अंदाज घेतला झेल होणार नाही हे त्याला कळल्यानंतर चेंडूवर धावा वाचवणं फार गरजेचं आहे आणि याच सिंगल डबल इथे मात्र कन्वर्ट होत आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 20 वर आहे, परंतु स्लॉग ओव्हर आहे, हे विसरून चालणार नाही विरार संघाला. आणि या स्लॉग ओव्हर मध्ये जशी फलंदाजी व्हायला हवी तशी फलंदाजी इथे मात्र होत नाहीये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, प्रॉपर पिचिंग आहे. हा जर तुम्ही ऍक्शन लाईन ऑफ ऍक्शन पाहाल तर ऑब्स्टिक टू ऑब्स्टिक बॉलिंग करतोय. मला वाटतं हे जरी डॉक्टर असोसिएशन मध्ये खेळाडू खेळत असले ना, त्याआधी मी भूपेश चिकनेला पाहिलं, परंतु जे वडूनवगर गाव, खरं तर मी बऱ्याचदा म्हणतो की जिथं जन्माला येणारा बाळच हातात बॅट घेऊनच जन्माला येतं की काय, अशी परिस्थिती आहे या भिवंडीमध्ये. आणि त्यामुळेच की काय हे खेळाडू मला वाटतं परंपरागत क्रिकेट देखील डेली खेळत असावेत, म्हणून त्यांचा स्पेल इतका स्ट्रॉंग तुम्ही पाहताय. इथे पहा पल्लू स्कूप केलाय, बॉल झाला बॅकवर्ड फाईन लेगला, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. आता दिमाखानं हा फटका खेचलाय चौकार.
थँक्यू. यानंतरची मॅच कोणती या इनिंग मधला पहिला चौकार विरारकरांच्या वतीनं इथे मात्र आलाय. यानंतर बीडीसीसी अव्हेंजर्स आणि येस बीडीसीसी आणि बीएमपी अव्हेंजर्स हा सामन्याची दुसरी इनिंग इथे कंटिन्यू केली जाईल याची देखील नोंद घ्या. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि धावा देखील खोऱ्यानं वेचल्या गेल्यात. संघाची धावसंख्या याच 2 आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचतीये 26 या अंकावर आणि विजया